नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8वी गणित प्रकरण पहिला परिमेय व अपरिमेय संख्या यामधील सराव संच 1.1 मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, संख्या रेषेवरील पुढील परिमेय संख्या दाखवा। प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा। पहिला उदाहरण आहे 3/2, 5/2, ऋण 3/2 ह्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत। तर ह्या संख्या रेषेवर दाखवायचे कसे? तर बघा, प्रकरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला संख्यांचे प्रकार, यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, यामध्ये धन पूर्णांक, ऋण पूर्णांक संख्या, परिमेय संख्या ह्या सर्व गोष्टी सांगितल्या। मग बघा, ह्या सर्व परिमेय संख्या आहेत। मग जे अपूर्णांक संख्या आहेत म्हणजे m/n या प्रकारच्या संख्या आहेत, या संख्या आपल्याला संख्या रेषेवर कशी दाखवायची? जर आपल्याला संख्या रेषेवर 1, 2, ऋण 3, ऋण 5 अशा संख्या दाखवा म्हटलं तर आपण ते सहज संख्या रेषेवर दाखवू शकतो। परंतु 7/2, ऋण 2/4 अशा ज्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या तर ते कसे दाखवायचे हे आपण या सराव संचामध्ये अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला एक संख्या रेषा काढून घ्यायची आहे। संख्या रेषेच्या मधोमध 0, शून्याच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या आणि शून्याच्या डावीकडे ऋण पूर्णांक संख्या। तर आपल्याला ह्या परिमेय संख्या रेषेवर दाखवायचे आहेत। या तिन्ही संख्यामध्ये बघा, छेदामध्ये 2 हा अंक दिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक एकक अंतराचे समान 2 भाग आपल्याला करावायचे आहे। तर इथं आपल्याला बघा, संख्या रेषेवर उजवीकडे आपण धनपूर्णांक संख्या दाखवत आहोत। धनपूर्णांक संख्या 1, 2, 3, डावीकडे ऋण पूर्णांक संख्या ऋण 1, ऋण 2, ऋण 3। त्यानंतर आपल्याला 2 भाग, प्रत्येक एक अंतराचे 2 भाग समान भाग करून घ्यायचे आहेत। त्यामुळे इथे बघा, 1 अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे। तर पहिली संख्या आपल्याला दाखवायची आहे मग 3/2। यामध्ये अंशामध्ये दिले बघा 3, तर अंशामध्ये आहेत 3, मग आपल्याला 3 बिंदू मोजायचे आहेत, 1, 2, 3 इथं। तर इथे येईल बघा आपली संख्या 3/2। नंतरची संख्या आहे 5/2। तर शून्यापासून आपल्याला 5 बिंदू मोजायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5 इथं आपली संख्या येईल 5/2। त्यानंतरची संख्या ऋण 3/2। तर आता आपल्याला ऋण संख्या आहे, त्यामुळे आपल्याला डावीकडील संख्या घ्यायच्या आहेत। यामध्ये एक एकक सोडला आहे, 1, 2, 3 इथे येईल आपला ऋण 3/2 ही संख्या येईल। तर अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर ह्या संख्या दाखवू शकतो। दुसऱ्या उदाहरणामधील संख्या बघा, 7/5, ऋण 2/5 आणि ऋण 4/5। तर यामध्ये पण आपल्याला छेदामध्ये 5 हा अंक आहे तिन्ही संख्यामध्ये, त्यामुळे आपल्याला प्रत्येक एकक अंतराचे आपल्याला 5 समान भाग करून घ्यावायचे आहे। तर सर्वप्रथम आपण संख्या रेषा काढून घेऊ। मधामध्ये 0, शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या आणि शून्याच्या डावीकडे ऋण पूर्णांक संख्या। तर बघा, आपण 5 एकक अंतर सोडून आपल्याला 1 लिहायचे आहे। तर 1, 2, 3, 4, 5 इथं आपला 1 येईल, 1, 2, 3, 4, 5 इथं आपला 2 येईल, 1, 2, 3, 4, 5 इथं आपलं 3 येईल। तर आपण 5 एकक अंतर काढून सोडलं तर छेदामध्ये 5 हा अंक असल्यामुळे आपण इथं 5 एकक अंतर बरोबर 1 घेतलेलं आहे। इथं आपला 1, 2, 3 डावीकडे पण सेम तेवढंच अंतर आपल्याला सोडावायचं आहे, 1, 2, 3, 4, 5 ऋण 3। सर्वप्रथम आपल्याला 7/5 ही संख्या रेषेवर दाखवायची आहे। तर ही धन पूर्णांक संख्या, लक्षात ठेवा बिंदू मोजतेवेळी आपल्याला शून्याच्या पुढून सुरुवात करायची आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं आपला 7 आला। तर ही जी संख्या आहे
7/5 ही संख्या आपल्याला इथं येईल. नंतरची संख्या -2/5. अंशामध्ये ऋण 2 आहेत म्हणून डाव्या बाजूला आपल्याला 2 बिंदू मोजून घ्यायचे आहेत. 1, 2. तर इथं आपली संख्या येईल -2/5. नंतरची संख्या आहे -4/5. ही पण ऋण संख्या आहे. मग आपल्याला अंशात 4 आहे म्हणून 4 बिंदू मोजून घ्यावायचे आहे. 1, 2, 3, 4. तर इथं येईल -4/5 ही संख्या. तर अशा प्रकारे आपला उदाहरण 2 पण झालेलं आहे. नंतरचं उदाहरण आहे -5/8 आणि 11/8. अशा 2 संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे. तर सर्वप्रथम आपण रेषा आखून घेऊ. मधोमध 0. तर दोन्ही संख्यामध्ये बघा छेदामध्ये 8 हा अंक आहे, त्यामुळे एक अंतराचे आपल्याला 8 समान भाग करून घ्यावयाचे आहे. तर इथं आपल्याला मग 8 भाग करून घ्यायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं आपला 1 येईल. नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं 2. उजवीकडे धन पूर्णांक संख्या, सेम डावीकडे पण सेम अंतर घेऊन आपल्याला ऋण पूर्णांक संख्या दाखवायच्या आहेत. तर बघा आपण एक अंतराचे 8 समान भाग केलेले आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम -5/8 ही संख्या दर्शवायची आहे. मग ऋण संख्या असल्यामुळे आपण डावीकडची संख्या मोजून घेऊ. अंशामध्ये -5 आहे म्हणून आपण 5 बिंदू मोजून घेऊ. 1, 2, 3, 4, 5. इथं ही संख्या येईल मग -5/8. नंतरची संख्या धनपूर्णांक संख्या आहे 11/8. मग अंशामध्ये 11 आहे त्यामुळे आपण 11 बिंदू अगोदर मोजून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 इथं येईल 11/8 ही संख्या रेषेवर अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. नंतरचे संख्या आहेत 13/10 आणि -17/10. ह्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत. तर इथे बघा छेदामध्ये 10 ही संख्या आहे, त्यामुळे आपल्याला एक अंतराचे 10 भाग करून घ्यायचे आहे. याकरिता आपल्याला थोडी मोठी संख्या रेषा काढावायची लागेल. त्यानंतर पहिली संख्या आपल्याला दाखवायची आहे 13/10. तरी धन संख्या आहे आणि अंशामध्ये 13 आहे, त्यामुळे आपण उजव्या साईडचे धन साईडचे आपण 13 बिंदू मोजून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. तर इथं 13/10 ही संख्या येईल. नंतरची संख्या आहे -17/10. ऋण संख्या दाखवायची आहे, अंशा म्हणजे 17 आहेत म्हणून आपल्याला 17 इकडे यावायचे आहे. बघा इथूनचे इथपर्यंत 10 आलेले आहेत. 11, 12, 13, 14, 15, 16, 17. तर -17/10 ही संख्या रेषेवर या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारे आपण अपूर्णांक संख्या म्हणजे छेदामध्ये दिलेल्या संख्या असतात त्या संख्या रेषेवर दाखवू शकतो. नंतर प्रश्न दुसरा बघा. दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. इथे एक संख्या रेषा दिलेली आहे. संख्या रेषेवर बघा काही बिंदूंना नाव पण दिलेलं आहे. शून्याला ओ हा बिंदू, शून्याला ओ हे नाव दिले आहे. त्यानंतर बघा 1, 2, 3, 4 म्हणजे एक अंतराचे समान 4 भाग केलेले आहेत. एक या बिंदूला F हे नाव दिले आहे. त्यानंतर या बिंदूला C नाव दिले आहे, या बिंदूला D नाव दिले आहे. त्यानंतर ऋण पूर्णांक संख्यामध्ये इथं या बिंदूला E नाव दिलं आहे, या बिंदूला B नाव दिलं आहे आणि इथं या बिंदूला A नाव दिलं आहे. आणि तुम्हाला 3 प्रश्न विचारले आहेत, तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सांगावयाची आहे. तर प्रश्न पहिला आहे बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो. तर बी बिंदू बघा संख्या रेषेच्या डाव्या बाजूला म्हणजे ऋण साईडले आहे. तर जी संख्या दर्शवते ती ऋण संख्या आहे. तर काय करायचे बघा, बी बिंदूपर्यंत आपल्याला एकूण बिंदू मोजून घ्यावायचे आहेत. तर एकूण बिंदू किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर 10 आणि एक अंतराचे 4 भाग केले आहेत, त्यामुळे
छेदामध्ये 4 येईल। तर बघा 10/4 हा उत्तर आहे, परंतु आपण याला सोपे रूप दिले तर बघा 4 दुने 8 आणि 5 दुने 10 म्हणजे 5/2 हा उत्तर आपल्याला मिळत आहे, परंतु ऋण साईडच्या ऋण 5/2 ही संख्या बी बिंदू दर्शवितो। नंतरचा दुसरा प्रश्न बघा 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवल्या। तर बघा यामध्ये ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवल्या हे आपल्याला सांगावयाचे आहे। तर यामध्ये बघा 1.3/4 तर बघा याचं मग 1 + 3/4 अशा प्रकारे लिहून घेऊ। त्यानंतर बघा अगोदर यांचा गुणाकार करा। 1 × 4 4 1 4 अधिक 3 आणि छेद जशाच्या तसा, मग 4 अधिक 3 7 आणि छेदात 4। तर बघा ही धनसंख्या आहे, धनसंख्या असल्यामुळे शून्याच्या उजवीकडे आपल्याला 7 बिंदू मोजून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे तर सी बिंदूने दाखवले आहे। त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे, हे विधान सत्य की असत्य ते लिहा। तर बघा इथं आपल्याला संख्या दिली आहे 5/2, छेदामध्ये 2 आहेत, परंतु आपण संख्या रेषे बघू शकतो एक एक अंतराचे 4 समान भाग केलेले आहेत। तर बघा जी संख्या आहे त्याचे सामान्य रूप आपल्याला इथं दाखवले आहे। तर बघा संख्या रेषेवर डी हा बिंदू किती अंतर आहे अगोदर ते मोजून घेऊ। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघा 10 बिंदूवर डी हा बिंदू आहे, तर 10 आणि बघा एक एकक अंतर किती आहे तर बघा एक एकक अंतराचे किती भाग केले आपण 4, एक एकक अंतराचे आपण 4 समान भाग केलेला आहे। तर याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ। 10 × 1 म्हणजे 10/4, मग याला आपण सोपे रूप दिलं तर 2 दुने 4 आणि 2 पंचे 10 म्हणजे 5/2 असे उत्तर मिळत आहे। प्रश्न का म्हटला डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे, ते विधान सत्य आहे की असत्य आहे। तर हे विधान काय आहे तर हे विधान सत्य आहे, तर हे विधान सत्य आहे। तर अशा प्रकारे आपला सराव संच 1.1 सोडवून झालेला आहे। तर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांना आपण शेअर करा आणि चॅनलवर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।